शहर सांगत नाही, पूरग्रस्त एरियातील सांगतो. ठीक आहे, बोलू. नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागांमध्ये जी पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे त्या परिस्थितीच्या हिशोबाने कालच सर्व शाळांना आणि शिक्षण विभागाला, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या सुद्धा ही सूचना देण्यात आलेली होती की आपण आपल्या क्षेत्रातील ज्या ज्या भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे त्या भागातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात यावी आजपासून ते पुढील आदेशापर्यंत. आणि त्या हिशोबाने आदेशही निर्गमित झालेले होते, परंतु काही शाळांपर्यंत हे आदेश पोहोचलेले नाही असं दिसते. त्यामुळे त्या शाळांनासुद्धा प्रत्येक शाळेला तपासून आज हा आदेश पोहोचेल आणि त्या हिशोबाने त्याची अंमलबजावणी होईल, याची कारवाई करण्यात येत आहे. हा आदेश आजपासून पुढील आदेशापर्यंत आहे, याची सर्व या भागातील शाळांनी नोंद घ्यावी. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी नाही, हा आदेश फक्त जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे त्या भागांसाठीच आहे आणि त्याची यादीसुद्धा गाव आणि शहराच्या नावांसह या आदेशासोबत जोडलेली आहे. तर या पद्धतीने शिक्षण विभागाने सर्व या भागातील शाळाच्या मुख्याध्यापकांनी याची काळजी घ्यावी, खात्री करावी आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबियांसोबतच या अवघड परिस्थितीमध्ये ठेवावं, जेणेकरून त्यांनाही या आपत्तीला तोंड देण्यासाठी मदत होईल. करवीर तालुका, हातकणंगले तालुका और शिरोळ तालुका और उनके साथ कोल्हापुर शहर और इचलकरंजी शहर, ये भाग बाढ़ प्रवण एरिया है. और इस भाग में हर साल जब बारिश का मौसम होता है उस मौसम में सारी तैयारी करनी पड़ती है ताकि बाढ़ को सामना हम जब करेंगे तब जनता को कोई तकलीफ़ ना हो. इस हिसाब से कोल्हापुर ज़िले में पंचगंगा नदी के साथ ही बाकी सारी नदियां ही वार्निंग के लेवल के ऊपर ही हैं. इनके साथ पंचगंगा नदी के किनारे जो भी ये तालुका और शहर हैं, इन लोगों को पूरी तरह से हमने आगाह किया है, सतर्क किया है. प्रशासन इन सबको सुरक्षित स्थलों पे ले जाकर उनका ख्याल रखने के लिए पूरी तैयारी कर चुका है और लोगों में भी हर समय पूरी जानकारी दी जा रही है ताकि लोगों में कोई गलतफहमी ना रहे, कोई अफवाहें ना फैले. और लोगों को भी ये मेरा आह्वान है कि आप सब किसी भी तरह के मन में डर ना रखें. प्रशासन की तरफ से आपको जो भी सूचनाएं आती है आप उनका पूरी तरह से बिना किसी झिझक के पालन करें. और आपको जब भी कोई आपके मन में दुविधा हो, शंका हो, तो हमारे प्रशासन के जो फ़ोन नंबर्स हैं जिनमें से 1077 यानी 1077 ये जो टोल फ्री नंबर है, इस पे भी आप कभी भी कॉल कर सकते हैं और आपके मन में कोई भी शंका हो तो आप आपको उस शंका का निराकरण कर सकते हैं. फ़िलहाल पंचगंगा नदी जो वार्निंग लेवल के ऊपर है, उसमें पंचगंगा नदी के ऊपरी हिस्से में जो राधानगरी नाम का डैम है, वहाँ से आज सुबह लगभग 7000 क्यूसेक का पानी का फ्लो तैयार हो गया है, जो लगभग 15 घंटों में कोल्हापुर शहर तक पहुँचेगा. और उस फ्लो की वजह से ये आशंका है इरिगेशन डिपार्टमेंट की कि हम लोग शायद 44 या 45 फीट पानी की लेवल तक पहुँचेंगे. इस पानी की लेवल तक जो भी भाग पानी के अंदर जाते हैं उन सारे भागों में नागरिकों को हमने ये आगाह कर दिया है और आज दोपहर तक वहाँ से हम सारे नागरिकों को सुरक्षित स्थलों पर ले भी जाएंगे. कोल्हापुर जिले में बाढ़ की स्थिति क्रिटिकल है क्या? क्योंकि स्टेट लेवल पर उस तरह का डिस्कशन हो रहा है कि कोल्हापुर में बाढ़ की स्थिति क्रिटिकल है क्या? कोल्हापुर शहर ज़िले की जो बाढ़ की स्थिति है वो नाजुक ज़रूर है, क्योंकि पूरी तरह से ये बारिश पे निर्भर करता है. आज की तारीख में जो स्थिति है वो स्थिति पूरी तरह से नियंत्रण में है और अगर बारिश ने इसी तरह साथ दिया तो वो इसी तरह नियंत्रण में भी रहेगी. परंतु अगर बारिश बढ़ी भी तो भी जो भी स्थिति उत्पन्न होगी उसके लिए प्रशासन पूरी तरह से 2019 और 2021 के बाढ़ के लेवल के लिए भी प्रशासन पूरी तरह से सज्ज है. सर, अनेक शाळांना सुट्टी. एक मिनट. हाँ सर, बोल. खैर सर, हाँ रोल. हा सर बोल. लिटर प्रति सेकंद पाणी त्यातून येतं. DCM साहेबांनी सांगितलं की या संदर्भातली अजून माहिती माझ्याकडे आली नाही, पण सांगतो. तर नेमकं काय आता आपण पाठवलेला आहे अहवाल या संदर्भातला किंवा काय? जवळपास एक मला वाटतं 2-3 आठवड्यांपूर्वी सुद्धा माननीय पालकमंत्री साहेब असताना सुद्धा यावर चर्चा झालेली होती आणि
अगदी DPCच्या मीटिंगमध्ये सुद्धा याची चर्चा झालेली होती आणि त्यावेळेस पण ही माहिती देण्यात आलेली होती की काळंबवाडी धरणाचं जे दुरुस्तीचं जे एस्टिमेट आहे ते तांत्रिक मान्यतेसह आपण शासनाला सादर केलेलं आहे आणि त्यामुळे शासनाकडून त्याला तपासणी होऊन लगेच जेव्हा पण प्रशासकीय मान्यता मिळेल त्यानंतर हे दुरुस्तीचं काम लगेच हातात घेण्यात येईल. रात्री 12 ते 6 मध्ये 3% भरलं धरण आणि 3% उरला होता. सगळंच सुटलं एकदाच. 12,000 क्युसेक पाणी वाढतं. आता 60,000 म्हणजे 20% पाणी वाढलं. अलमट्टीचा आपला उल्लेख राहिला आता त्यांनी 30,000 केले. मी आता 45 करतो 45 करतात दुपारी. आलमट्टीच्या संदर्भात एक बाईट द्या. पालकमंत्री महोदय इथे होते त्यावेळेस त्यांनी याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. रिलीफ ऑपरेशन्स हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि त्यानंतर आपल्याला हे पंचनामे करता येतात. काम करणारी यंत्रणा सारखीच असते. त्यामुळे आपण सर्वात पहिले लोकांना आणि जनावरांचा जीव वाचवणं, त्यांची सोय करणं, लहान मुलांची सोय करणं, आबालवृद्धांची, आजारी व्यक्तींची, गर्भवती महिलांची सोय करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे या सर्व गोष्टीला आपण सगळ्यात पहिले प्राधान्य देणार आहोत आणि त्यानंतर हे सर्व पंचनामे शासनाच्या नियमाप्रमाणे जिथेही आवश्यक असतील अतिशय वेगाने संपवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासन ती नक्कीच पूर्ण करेल. शाळांची सुट्टी पुढील आदेश येईपर्यंत ना? होय, शहरातील शाळांची सुट्टी पुढील आदेश येईपर्यंत है. स्पेसिफिक फक्त शाळांच्या करवीर तालुका, हाथकणंगले तालुका और सिरोल तालुका और उनके साथ कोल्हापुर शहर और इचलकरंजी शहर, ये भाग बाढ़ प्रवण एरिया है और इस भाग में हर साल जब बारिश का मौसम होता है उस मौसम में सारी तैयारी करनी पड़ती है ताकि बाढ़ को सामना हम जब करेंगे तब जनता को कोई तकलीफ़ ना हो. इस हिसाब से कोल्हापुर ज़िले में पंचगंगा नदी के साथ ही बाकी सारी नदियां ही वार्निंग के लेवल के ऊपर ही हैं. इनके साथ पंचगंगा नदी के किनारे जो भी ये तालुका और शहर हैं इन लोगों को पूरी तरह से हमने आगाह किया है, सतर्क किया है. प्रशासन इन सबको सुरक्षित स्थलों पे ले जाकर उनका ख्याल रखने के लिए पूरी तैयारी कर चुका है और लोगों में भी हर समय पूरी जानकारी दी जा रही है ताकि लोगों में कोई गलतफहमी ना रहे, कोई अफवाहें ना फैले. और लोगों को भी ये मेरा आह्वान है कि आप सब किसी भी तरह के मन में डर ना रखें. प्रशासन की तरफ से आपको जो भी सूचनाएं आती है आप उनका पूरी तरह से बिना किसी झिझक के पालन करें और आपको जब भी कोई आपके मन में दुविधा हो, शंका हो तो हमारे प्रशासन के जो फ़ोन नंबर्स हैं जिनमें से 1077 यानी 1077 ये जो टोल फ्री नंबर है इस पे भी आप कभी भी कॉल कर सकते हैं और आपके मन में कोई भी शंका हो तो आप आपको उस शंका का निराकरण कर सकते हैं. फ़िलहाल पंचगंगा नदी जो वार्निंग लेवल के ऊपर है उसमें पंचगंगा नदी के ऊपरी हिस्से में जो राधानगरी नाम का डैम है वहाँ से आज सुबह लगभग 7,000 क्यूसेक का पानी का फ्लो तैयार हो गया है जो लगभग 15 घंटों में कोल्हापुर शहर तक पहुँचेगा. और उस फ्लो की वजह से ये आशंका है इरिगेशन डिपार्टमेंट की कि हम लोग शायद 44 या 45 फीट पानी की लेवल तक पहुँचेंगे. इस पानी की लेवल तक जो भी भाग पानी के अंदर जाते हैं उन सारे भागों में नागरिकों को हमने ये आगाह कर दिया है और आज दोपहर तक वहाँ से हम सारे नागरिकों को सुरक्षित स्थलों पर ले भी जाएंगे. कोल्हापुर जिले में बाढ़ की स्थिति क्रिटिकल है क्या? क्योंकि स्टेट लेवल पर उस तरह का डिस्कशन हो रहा है कि कोल्हापुर में बाढ़ की स्थिति क्रिटिकल है. कोल्हापुर शहर ज़िले की जो बाढ़ की स्थिति है वो नाजुक ज़रूर है क्योंकि पूरी तरह से ये बारिश पे निर्भर करता है. आज की तारीख में जो स्थिति है वो स्थिति पूरी तरह से नियंत्रण में है और अगर बारिश ने इसी तरह साथ दिया तो वो इसी तरह नियंत्रण में भी रहेगी. परंतु अगर बारिश बढ़ी भी तो भी जो भी स्थिति उत्पन्न होगी उसके लिए प्रशासन पूरी तरह से 2019 और 2021 के बाढ़ के लेवल के लिए भी प्रशासन पूरी तरह से सज्ज है. सर अनेक शाळांना सुट्टी होय, आपण पूरग्रस्त नाही, आपण जिल्ह्यातील ज्या ज्या भागांमध्ये पूर येतो, ज्या ज्या गावांमध्ये पूरग्रस्त जन्य परिस्थिती असते त्या भागातील सर्व शाळांना सुट्टी देण्याचे निर्देश दिलेले आहेत. काही शाळांपर्यंत हा मेसेज पोहोचला नव्हता तर त्यांना पण आज आता सगळ्यांना आपल्या शाळा बंद ठेवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. ही सूचना संपूर्ण जिल्ह्यासाठी नाही
तर जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये फक्त पूरग्रस्त परिस्थिती तयार झालेली आहे त्या भागांसाठीच ही सूचना आहे. जेणे आज शहरातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांना सुट्टी दिला अशा पद्धतीचा मेसेज व्हायरल झाला. प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा फोनवर सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शहरातील शाळा आम्ही बंद ठेवू. होय, कोल्हापूर शहरासाठी पण ही सूचना आहे. ज्या शाळांपर्यंत ही संदेश पोहोचला नव्हता त्यांना पण आज सकाळी आम्ही ही मेसेज पोहोचवला. हे आवश्यक यासाठी असतं की जेव्हा मुलं शाळांमध्ये असतात तेव्हा नागरिक आपले घर सोडण्यासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे सर्व शाळा पूरग्रस्त भागामध्ये बंद ठेवणं खरोखर आवश्यक असतं आणि आपली जी रिलीफ ऑपरेशन्स असतात त्यामुळे अडचणी होतात. बऱ्याच शाळा आपल्या रिलीफ कॅम्प म्हणून पण आपण वापरत असतो. त्यामुळे या सर्व आपत्जन्य परिस्थितीमध्ये आपल्याला शाळा बंद ठेवणं आवश्यक असतं, पण त्या पण आम्ही फक्त त्याच ठिकाणी ठेवल्या ज्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे. सर, आज स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? एकूण आज किती लोक स्थलांतरित? आजची ही संख्या आता त्या एरियामध्ये आपली सगळी तपासणी चालू आहे. बरेच लोक आपापल्या नातेवाईकांकडे पण जातात आणि नातेवाईकांकडे न गेलेली लोक आज दुपारपर्यंत आम्ही आपल्या कॅम्पमध्ये शिफ्ट करू. त्यानंतर ही एक्झॅक्ट जो आकडा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. होय, सद्यस्थितीत आपल्याकडे एक तुकडी आलेली आहे आणि दुसऱ्या तुकडीची सध्या आवश्यकता वाटत नाही, परंतु जर आवश्यकता भासली तर ती पण अगदी शॉर्ट नोटीसवर आपल्याला बोलवता येते. सर, शहरातील सर्व शाळा की फ्लड अफेक्ट कोल्हापूर शहरातील सर्वच शाळांना आपण आज सुट्टी देण्यासाठी सांगितलेलं आहे. तर ज्या शाळांपर्यंत हा संदेश पोहोचला नाही त्यांना पण आम्ही सकाळी पोहोचवला आहे. त्या दृष्टीने आज सगळ्या शाळांना आपण सुट्टी देतो. जिल्ह्यातले शेकडो एकर जमीन जी आहे ती आता पीक जे आहे ते पाण्यामध्ये आहे. पूर्वी बांधकाम झाली त्याच्यावर कारवाई करणार, परमिशन देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. धरणातून एक थेंब नाही तरी सुद्धा आपण पासून पंचगीची पाणी पातळी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली. हां, याविषयी आपण सर्वजण हे जाणलं पाहिजे की आपल्या पंचगंगा नदीचं जे खोरं आहे म्हणजे कोल्हापूरच्या वरचा भाग ज्या भागातून पावसाचं पाणी पंचगंगा नदीमध्ये येतं त्या भागापैकी फक्त 14 ते 15% भाग हा धरणांनी कव्हर होतो आणि उरलेला 85% भाग या भागामध्ये पडलेलं पाणी कोणत्याही धरणात जात नाही, ते थेट नदीमध्ये येतं. त्यामुळे जर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर ते पाणी थेट नदीमध्ये येतं, त्याच्याशी धरणाचा काही संबंध उरत नाही. त्यामुळे पंचगंगा नदीत येणारं पाणीसाठी फक्त जी काही जुनी झालेली बांधकामं आहेत यांनाच दोषी धरणं मुळीच संयुक्तिक होईल असं मला वाटत नाही. परंतु इरिगेशन डिपार्टमेंटने सुद्धा याविषयीचे बरेच अभ्यास केलेले आहेत, ज्यामध्ये केवळ एका फॅक्टरवर या पद्धतीने लक्ष देणं आणि त्यालाच कारणीभूत धरणं योग्य होणार नाही, परंतु त्याच्याने थोडाफार फरक पडतो ही पण खरी गोष्ट आहे. पण आपण जे म्हणलं की थोडाफार फरक पडतो, पण पूर बाधित ह्याच्यामध्ये ब्लू लाईन असेल किंवा येलो जी लाईन असेल ब्लू लाईन त्याच्यामध्ये अनेक बांधकामं झालेत. वारंवार महापालिका पण त्या संदर्भात काम करते. नेमकं काय त्या संदर्भातला अहवाल आहे? कारण प्रत्येक वेळी पूर आला की ही बांधकामं नजरेत येतात. नेमकं काय याबद्दलचं सांगा. बघा, जेव्हापासून ही नवीन ब्लू लाईन आणि रेड लाईन आलेली आहे तेव्हापासून तर महापालिकेने कोणती बांधकामाच्या परवानग्या त्या भागामध्ये दिलेल्या नाही. जी जुनी कामं आहेत त्या जुन्या कामांसाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी शासनाकडे पण आम्ही मार्गदर्शन मागवलेलं आहे. कारण जेव्हा या भागामध्ये ब्लू लाईन रेड लाईन नव्हती त्यावेळी त्या ठिकाणी बांधकाम परवानगी देणं हे योग्यच होतं. परंतु जेव्हा ही नवीन ब्लू लाईन रेड लाईन आली त्याच्यानंतरचा हा प्रश्न सगळ्यांच्या निदर्शनास आलेला आहे. त्याचं मार्गदर्शन आम्ही शासनाला मागवलेलं आहे. त्यात सविस्तर कारण मीमांसा पण केलेली आहे आणि ह्या पॉलिसी डिसिजन असेल जो संपूर्ण महाराष्ट्रासाठीच लागेल. कारण बऱ्याच ठिकाणी अशी ब्लू लाईन रेड लाईन रिवाईज झाल्यामुळे बरीच बांधकामं आलेली असतील. तर त्यामुळे माझी अशी धारणा आहे की शासनाला याविषयी नवीन पॉलिसीज बनवावी लागेल संपूर्ण राज्यासाठी आणि शासन ते जेव्हा पण बनवेल तेव्हा ती सगळ्यांसाठी लागू होईल. परंतु एवढं तर मी खात्रीने सांगतो की कोल्हापूर शहरामध्ये ह्या ब्लू लाईन रेड लाईनची जेव्हा नवीन आखणी तयार झाली, नवीन मांडणी झाली, त्यानंतर मात्र महापालिकेकडून नियमबाह्य अशी कोणती परवानगी दिला गेलेली नाही. सर, क्या कहेंगे कोल्हापुर जिले में बाढ़ की हालत क्या है? रेडी? नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर. कोल्हापुरामध्ये पावसाळ्यामध्ये पूरजन्य परिस्थिती तयार होण्याची नेहमीच भीती असते आणि यावर्षीसुद्धा अशी पूरजन्य परिस्थिती तयार झालेली आहे. पंचगंगा नदी ज्या नदीला सह्याद्रीच्या आपल्या गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा या सर्व भागांमधून पाणी येतं, तर त्या पंचगंगा नदीने 2 दिवसापूर्वीच आपली इशारा पातळी ओलांडलेली होती आणि आज जी इशारा पातळी 39 फुटाची असते त्याच्या तुलनेमध्ये आत्ताचा तिची पाण्याची पातळी 40 फूट 5 इंच अशी आहे. यासोबतच आपल्या डोंगरमाथ्यांवर पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे अजूनही
आणि राधानगरी धरण, कुंभी धरण, कासारी धरण आणि तुळशी धरण या 4 धरणांमधून या आपल्या पंचगंगा नदीमध्ये पाणी येत असतं. तर त्यापैकी तुळशी धरण मधून सध्या कोणताही विसर्ग नाही. कुंभी आणि कासारी या धरणांमधून अंदाजे अनुक्रमे 700 आणि 1000 क्युसेक एवढं पाणी आपण सोडलेलं आहे खूप बऱ्याच कालावधीपासून, जेणेकरून आपल्याला पुरासाठी त्या धरणांमध्ये काही जागा ठेवता येईल. राधानगरी धरणातूनही असाच 1400 क्युसेकचा फ्लो आपण पॉवर जनरेशनसाठी सुरू ठेवलेला होता बऱ्याच कालावधीपासून, जेणेकरून आपल्याला बफर टाईम मिळतो जेव्हा इकडे पूर परिस्थिती तयार होते आणि त्यामुळे आपल्याला खरोखर मदत पण झाली. आणि आज सकाळी राधानगरी धरणामधून 4 गेट्समधून जे स्वयंचलित गेट आहेत, जे पाण्याच्या पातळीच्या हिशोबाने आपोआप कार्यान्वित होतात, त्या 4 स्वयंचलित गेट्समधून पाणी विसर्ग सुरू झालेला आहे. एकूण मिळून या 4ही गेटमधून जवळपास 5700 क्युसेक एवढं पाणी येत आहे. आता हे पाणी भोगावती नदीमध्ये पडून तिथून पंचगंगा नदीमध्ये आणि मग कोल्हापूर शहरापर्यंत येतं. अंदाजे 15 तासांचा कालावधी या पाण्याच्या प्रवासाला लागतो. आणि सद्यस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की पंचगंगा नदीतलं पाण्याची पातळी ही मागच्या जवळपास 24 ते 30 तासांपासून जवळपास कॉन्स्टंट आहे. आणि या पाण्याच्या पातळीमध्ये जर अशीच स्थिती राहिली तर राधानगरी धरणाचं जे पाणी नदीपर्यंत, पंचगंगा नदीपर्यंत आणि कोल्हापूर शहरापर्यंत जे पोहोचेल, तर त्यामुळे अंदाजे 44 ते 44.5 फुटापर्यंत जास्तीत जास्त पाण्याची पातळी जाण्याची शक्यता आहे. जर पाऊस आणखी वाढला या प्रदेशामध्ये तर ही पाण्याची पातळी वाढू पण शकते. आणि या निमित्ताने कोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण, करवीर तालुका आणि राधानगरी तालुका या सर्वच ठिकाणी आपण नागरिकांना अलर्ट केलेला आहे. राधानगरी धरणामधून जे पाणी विसर्ग सुरू झालेला आहे त्या विसर्गामुळे आजूबाजूची जी गावं आहेत राधानगरी धरणाच्या पुढे खाली नदीच्या किनारी असलेली या सर्व गावांनासुद्धा आपण आधीच अलर्ट करून ठेवलेलं आहे. कालपासूनच आपले सर्व कर्मचारीसुद्धा सर्व या किनाऱ्यावरच्या गावांमध्ये आहेत. नागरिकांनी शेतात जाऊ नये. आपली जनावरे जी शेतात किंवा शेतघरावर बांधलेली असतील त्यांना पण आता सोडवून आणावं, अशा सगळ्या सूचना कालपासूनच दिलेल्या आहेत. जेव्हा राधानगरीची 6ही गेट उघडतात त्यावेळी 1-2 ठिकाणीच घरांमध्ये पाणी जाण्यासारखी परिस्थिती राधानगरी तालुक्यात उद्भवते. त्याची पण तयारी केलेली आहे. काही पुलांवर आणि रस्त्यांवरसुद्धा त्यावेळी पाणी जाण्याची स्थिती असते आणि त्याची पण तयारी प्रशासनाने करून ठेवलेली आहे. कोल्हापूर शहरासाठी 45 फुटापर्यंतचे जे क्षेत्र आहेत, जसं सुतारवाडा आहे किंवा आणखी काही 1-2 रस्ते आहेत महत्त्वाचे ज्यांच्यावर पाणी येतं, त्या सर्व प्रदेशांमध्ये, त्या भागांमध्ये सुद्धा आपल्या महापालिकेचे कर्मचारी सकाळपासूनच लोकांना अलर्ट करत आहेत. दुपारपासून म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत या सर्वांना जे 45 फूट लेवलपर्यंतचे भाग आहेत की ज्यामध्ये पाणी येतं, त्या सर्व भागांमधून नागरिकांना दुपारी 3 वाजेपर्यंत हलवण्याची तयारी महापालिकेने केलेली आहे. त्या भागांमध्ये याच्याविषयीची जनजागृतीसुद्धा कालपासूनच सुरू केलेली होती आणि आज सकाळपासून आता आम्ही परत एकदा त्या सगळ्यांना जागृत केलेलं आहे. लोकांची तयारी झालेली आहे. लोकांना 2019 आणि 2021च्या पुराच्या अनुभवामुळे याची जाणीव आहे. त्यामुळे सर्वजण प्रशासनाला सहकार्य करत आहेत. या दृष्टीने या नागरिकांसाठी तसंच कोल्हापूर ग्रामीणमध्ये सुद्धा म्हणजे करवीर तालुक्यामध्ये याची पण तयारी झालेली आहे. प्रयाग, चिखली, आंबेवाडी यासारखी जी गावं आहेत जी सर्वप्रथम अफेक्ट होतात आणि आरेसारखं गाव की ज्या गावामध्ये सुद्धा जर पुराचं पाणी आलं तर ते गाव पूर्णपणे बुडतं, त्या गावांमध्ये पूर्ण तयारी झालेली आहे. या सर्वच ठिकाणांमध्ये लोकांना राहण्यासाठी निवारागृहांची सोय करण्यात आलेली आहे. या सर्व निवारागृहांमध्ये पिण्याच्या पाणी, स्वच्छता, त्यांची राहण्याची सोय, वॉशरूम्स, त्यानंतर आरोग्याच्या सुविधा, जनावरांच्या सुविधा, त्यांच्यासाठी चारा, वैद्यकीय पथकं या सर्वांची अगदी तंतोतंत व्यवस्था, अगदी खाण्याच्या व्यवस्थेसकट आपण केलेली आहे. सर्व ठिकाणी यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. लोकांना शक्य तेवढ्या पद्धतीने माहिती पोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. पब्लिक ॲड्रेस सिस्टमचाही वापर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय प्रभावीपणे आपण करत आहोत. समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या मार्फत, वर्तमानपत्रांच्याही माध्यमातून आपण सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे. सर्वांचं सहकार्य यामध्ये लाभत आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा नागरिकांना जागृत करण्यासाठी आम्हाला मदत करत आहेत.
आणि यानंतर जेव्हा हे पाणी कोल्हापूर क्रॉस करतं त्यानंतर अंदाजे 6 ते 8 तासांमध्ये हे पाणी इचलकरंजी शहरापर्यंत पोचतं आणि मग त्यानंतर अंदाजे 5 ते 6 तासांमध्ये शिरोळ तालुक्यामध्ये या पाण्याचा प्रभाव दिसायला सुरू होतो. या दृष्टीने इचलकरंजी शहर, हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भाग आणि शिरोळ तालुक्यातीलही संपूर्ण ग्रामीण भाग हाही पूर्णपणे अलर्टवर आहे. सगळ्यांनी आपापल्या निवारागृहांची सोय पूर्णपणे करून ठेवलेली आहे. लोकांनासुद्धा याची माहिती वेळेवर देण्यात येत आहे. त्या ठिकाणीसुद्धा पब्लिक ॲड्रेस सिस्टम कार्यान्वित आहे. त्यामुळे सेंट्रलाइज पद्धतीने या सर्व घोषणा गावामध्ये अगदी रिअल टाईम बेसिसवर प्रत्येक ठिकाणी पोहोचत आहेत. या सर्व बाबींमुळे मला नागरिकांना एवढंच एक आवाहन करायचं आहे की आपण घाबरून जाऊ नये, कोणतीही भीती मनात ठेवू नये. आपण फक्त तयारी ठेवावी, आपापलं सामान आवरून घ्यावं. आपापल्या घरांमध्ये घर सोडण्याच्या आधी जी पण काळजी घेणं आवश्यक आहे त्या सर्व काळजी घेऊन आपण आपलं घर निश्चिंतपणे सोडावं आणि जेव्हा पण प्रशासन आपल्याला सूचना देईल त्यावेळेस आपण आपल्या घराला बंद करून प्रशासनाने आपल्यासाठी नेमून दिलेली जी निवारागृह आहेत त्या ठिकाणी आपण जावं. फार कमी संख्येमध्ये आत्तापर्यंत लोकांना निवारागृहामध्ये नेण्याची गरज पडली आणि आता 45 फुटाच्या हिशोबाने कोल्हापूर शहर आणि करवीर तालुका यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लोकांची मूव्हमेंट करावी लागणार नाही आहे. परंतु ज्या पण भागामध्ये पाणी जाईल अशी आता आपल्याला माहिती आहे, कारण आपल्याला 2 पुरांचा अनुभव आहे. त्यामुळे कोणत्या पाण्याच्या पातळीवर कोणत्या भागामध्ये पाणी जातं याची आपल्याला संपूर्ण कल्पना आहे आणि त्या दृष्टीने त्या भागांमधून संपूर्णपणे लोकांना दुपारपर्यंत आपण शिफ्ट करून घेणार आहोत. लोकांनी निश्चिंतपणे आपलं घर प्रशासनाने सूचना दिल्यावर सोडावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. घरापर्यंत, घराच्या पायरीपर्यंत पाणी येण्याची वाट मुळीच बघू नये, कारण त्यानंतर मग आपल्याला घरातून हलवणं खूप अवघड जातं आणि ज्यांना मदतीची खरी गरज असते त्या लोकांना सोडून मग आपल्याला प्रशासनाचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, कोणताही धोका पत्करू नये आणि आपल्या नजीकच्या निवारा केंद्रामध्ये आपण निश्चिंत मनाने स्थलांतरित व्हावं. आपल्या सर्व भागांमध्ये पोलिसांची सुद्धा पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. अगदी पाणी जरी भरलं तरी पण बोटींच्या माध्यमातून पोलीस विभाग आपल्या घराच्या एरियामध्ये पेट्रोलिंग करणार आहे, जेणेकरून आपल्या घरातील सर्व सामान साहित्य सुरक्षित राहील. यासोबतच निवारागृहांमध्ये सिक्युरिटीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून कोणालाही अवघड त्या ठिकाणी वाटू नये. बालकांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. वैद्यकीय पथकांची सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे. नागरिकांनी या सर्व अवघड परिस्थितीमध्ये प्रशासनास सहकार्य करावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. लिटर प्रति सेकंद पाणी त्यातून येतं. DCM साहेबांनी सांगितलं की या संदर्भातली अजून माहिती माझ्याकडे आली नाही, पण सांगतो. तर नेमकं काय आता आपण पाठवलेला आहे अहवाल या संदर्भातला किंवा काय? जवळपास एक मला वाटतं 2-3 आठवड्यांपूर्वीसुद्धा माननीय पालकमंत्री साहेब असताना सुद्धा यावर चर्चा झालेली होती आणि अगदी DPCच्या मीटिंगमध्ये सुद्धा याची चर्चा झालेली होती आणि त्यावेळेस पण ही माहिती देण्यात आलेली होती की काळंबवाडी धरणाचं जे दुरुस्तीचं जे एस्टिमेट आहे ते तांत्रिक मान्यतेसह आपण शासनाला सादर केलेलं आहे आणि त्यामुळे शासनाकडून त्याला तपासणी होऊन लगेच जेव्हा पण प्रशासकीय मान्यता मिळेल त्यानंतर हे दुरुस्तीचं काम लगेच हातात घेण्यात येईल.